फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. या लढाईत जनता आपल्या पाठीशी आहे. मला संधी मिळाली तर या जिल्हा परिषद मतदारसंघात काम उभं करत संधीचे सोने करेन. मी ठेकेदारीसाठी निवडणुकीत उतरलेलो नाही. विजयासाठीच मी निवडणूक रिंगणात असून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महाविकास आघाडीचे फोंडाघाट जिल्हा परिषदेचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी दिली. फोंडाघाट जिल्हा परिषदेमध्ये मी उभा आहे तर फोंडाघाट पंचायत समितीमध्ये चैतन्य सावंत तर लोरे पंचायत समितीमध्ये कीर्ती एकावडे असे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मी कोणाला कमी समजत नाही. माझा प्रचार सुरू असून जनमताचा कौल फार महत्त्वाचा आहे. जनतेच्या दरबारात न्याय होईल. मी ठेकेदारी करत नाही, जनतेचे प्रश्न सोडवतो. फोंडाघाटमधील ग्रामीण भागात मीटर, गटर, वॉटर प्रश्न मी मार्गी लावणार असे आश्वासन देत या मतदारसंघात माझाच गुलाल उधळणार असा विश्वास अनंत पिळणकर यांनी यावेळेस व्यक्त केला. वातावरण खरोखरच आमच्या महाविकास आघाडीला या फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खूप चांगला आहे. मी फोंडा जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडीच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा आहे आणि फोंडा पंचायत समिती मधून चैतन्य वासुदेव सावंत हे माझ्याबरोबर मशालीच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत आणि लोरे पंचायत समिती याच्यामध्ये कीर्ती कृष्णा एकावडे ह्या उभ्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही दोन पंचायत समिती आणि माझी जिल्हा परिषद 100% बहुमताने विजयी होईल आणि लोक त्याला भरघोस मतदान करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. मी जनतेशी मतदानाजवळ मागणी करतो. मी कोणाला कमी समजत नाही. माझ्या समोरचे आहेत ते मी सगळे तुल्यबळच समजतो आणि त्या हिशोबाने माझा प्रचार चालू आहे. हे काय मारामारी, भांडणं, युद्ध, लढाई नाही आहे. इलेक्शन आहे. ह्याचा न्याय लोक आता म्हणजे जनतेच्या दरबारात त्याचा न्याय होणार आहे. जी जनता न्याय करेल ना तो आम्ही स्वीकारू. कोणीतरी काहीतरी बोललो पण आमचं काय लोकमत कमी होणार नाही. त्यामुळे मी आत्ता त्या विषयावर काहीच बोलणार नाही. माझा प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मी 9 तारखेला या जनतेच्या दरबारातनं मला न्याय मिळेल आणि गुलाल माझाच असेल एवढं मी तुम्हाला सांगतो. फोंडा जिपमध्ये सगळेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी एक दिलाने, एक मताने आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळेच कार्यकर्ते आमचे, मग आमचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे सुंदर पारकर गुरुजी, आमच्या सरपंच पदाला इलेक्शन लढवलेल्या आणि 2 नंबरची मतं घेतलेले अवसरेताई, कणकवली शिवसेना उभाटाचे तालुका अध्यक्ष माधवी दळवी, उपतालुका संजना कोलते, विभाग प्रमुख सिद्धेश राणे, आमचे राष्ट्रवादी शरद पक्षाचे विभाग प्रमुख रमेश राणे, प्रीतम राणे, आमचा उपतालुका राष्ट्रवादी तालुका महेश चव्हाण, विभाग प्रमुख कुर्लीगावचा उत्तम तेली, आमचा देवेंद्र या विधानसभा मतदारसंघाचा युवकचा तो अध्यक्ष आहे. त्याने चांगली प्रचारात आघाडी घेतली आहे. असे अनेक लोक, सुरेश टक्के, संतोष टक्के, अशा सगळ्या गाबू पटेल, अनिल पटेल या सगळ्या लोकांनी अशी प्रचाराला अशी आघाडी घेतलेली आहे आणि कोणाच्यातच काही दुमत नाही. त्यामुळे चांगला प्रचार आमचा झाला. सगळीकडनंच उत्स्फूर्तचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय प्रचाराला. लोकांनाच नवीन उमेदवार हवा आहे. त्याच्यामुळे नवीन उमेदवाराला संधी देण्याचं लोकांनी ठरवलेलं आहे. मी ती काय टीका बिका असं मानत नाही. ते मोठे आहेत, ते सगळ्या लोकांवर टीका करतात. त्यांना आपण काय त्या विषयावर बोलणार नाही. करू देत त्यांना टीका आणि करावी अशी माझी इच्छा आहे. पालकमंत्र्यांनीच माझ्यावर टीका केली पाहिजे. एक लक्षात घ्या, विजयासाठीच मी उभा राहिलेलो आहे. इलेक्शन काही सोपी गोष्ट नाही आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी 2012 नंतर आता परत मला चान्स मिळालेला आहे आणि त्या संधीचं मी सोनं करेन असं मी प्रत्येकाला सांगतोय आणि खरोखरच त्या संधीचं सोनं करेन. मी खूप मोठ्या प्रमाणात
लोक या जिल्हा परिषद फोंडा मतदारसंघामध्ये नाराज आहेत सत्तेच्या विरोधात. सत्ताधाऱ्यांनी इथे काहीच कामं केलेली नाहीये, हे वारंवार मी सांगतोय आणि बघतोय. मी स्वतः फिरतोय, गेले 20-22 दिवस मी या पूर्ण विभागामध्ये जिल्हा परिषद मतदान फिरतोय. कामं झालेली नाहीत असं लोक सांगतायत. त्याच्यामुळे हा माझा विषय नाही आहे. मला लोक सांगतात, मी ऐकतोय तर मी बोलतो. त्यात मी गुन्हेगार ठरू शकत नाही ना. माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न फोंड्यात शुद्ध पाणी देण्याचा आहे. ज्या पद्धतीने आज फोंडा गावामध्ये पाण्याचा जे प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे, त्या पाण्याचा प्रश्न पहिला सोडवणार. त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहे. एखादं हॉस्पिटल, आपल्या फोंडा विभागामध्ये उपविभाग हॉस्पिटल नाही आहे कुठे, लोकांची गैरसोय आहे. काय झालं तर नाही तर बाबोळी, ओरोस नाही तर बांबोळी, नाही तर मग कोल्हापूर. तर त्याच्यासाठी अनेक गोष्टी मी मांडलेल्या आहेत अनेक वेळा. त्याच सारखे बोलण्याचा अर्थ नाही. पण मी ज्या प्रामुख्याने गटर, मीटर, लाईट ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा प्रामुख्याने आहेत, त्या झालेल्या नाही आहे, व्हाव्या तशा. हा आमचा फोंडा गाव म्हणजे घाट मात्याला, पायथ्याला, म्हणजे कोल्हापुरातनं आपण ज्यावेळी सिंधुदुर्गात प्रवेश करतो, हे प्रवेशद्वारे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाक आहे फोंडा. आणि ज्या पद्धतीने त्याचा हे व्हायला पाहिजे होतं, त्याच्या सुखसुविधा व्हायला पाहिजे होता, त्याचा सगळा प्रसार व्हायला पाहिजे होता, तसा झालेला दिसत नाही. आणि हाच आमचा मुद्दा आहे. आणि विकासाच्या मुद्द्याला मी इलेक्शन लढतोय. आम्हाला कोणावर टीका करायची गरज नाही, टीका करणार नाही मी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.